करून घ्यावा तुला तो एक देव करून घ्यावा तुला तो एक देव करून घ्यावा Hare
Thank you.
दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी अविनाश करिया पुरियासे लावी मना पिसे गोविंदाचे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम ती मुरे कीर्ती मागे यरती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी समचरण सरोजम सादणी रामबुदाभम जगणेत पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमानां कंदरम कंजनेत्रम सदैव श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकास यांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री शरण श्री गुरूंची ते नमस्कार मी आता शुक्लांबर विचार सार परमात्म्यम जगद व्यापिनीं विना पुस्तक धारिण भेदां जाट्यंधकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवाया वरी न करावा भेरू एक आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोही येरती मायके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंका पूर्णिवासी माऊली ज्ञानोबा वैराग्य रागरसिक संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वितराग संपन्न संत देवमान्य संत संतमान्य संत जगदमान्य संत देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा शांती परमनाथ महाराज निळोबा आदी करून सकल संतांच्या पावन चरणारविंदी विनम्र अभिवादन साष्टांग दंडवत परम कृपाळू असलेल्या भगवान परमात्म्याच्या कृपेने चालू असलेला आपला हा जगद्गुरू सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या माध्यमातून जीवनामध्ये प्राप्त झाला परम पवित्र अशा गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने चालू असलेल्या आपल्या या अखंड हरिनाम समर आहे काय थोरपण पायचे वाहन पायी इथं उपस्थित आहात अनंत भरपूर संख्येने इथं उपस्थित आहात तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर साष्टांग दंडवत वेळोवेळा दंडवत तुम्हा संत चरणावरी साधू संतांच्या भाषेमध्ये तुमच्या चरणावर साष्टांग मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अत्यंत गोड सर्व वातावरण आहे नियोजन अत्यंत सुंदर आहे सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन आमचे अलकाताई
अलकाताईंच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा सुद्धा श्रवण करत आहात. तदनिमित्तानं महाराज हे दुग्ध शर्करा योग आहे. एक तर सप्ताह त्याच्यामध्ये श्रीमद भागवत कथा तुम्हा सर्व मायबापांच्या कानावर सुंदर अशी भागवताची कथा पडतय. एक सांगू तुम्हाला, माणसाच्या जीवनामध्ये माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर दोन गोष्टी श्रवण केल्या पाहिजेत. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, हे दोन ग्रंथ जे श्रवण करतात, जे ऐकतात, त्यांची सेवा मला माझ्या जीवनामध्ये घडावी एवढं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होते. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. अत्यंत गोड असणारी भागवत कथा आमच्या ताईच्या मुखातून तुम्ही सर्वजण श्रवण करत आहात. एका तिकडचं दादा तुकाराम महाराज आमचे बालाजी महाराज आहेत. अत्यंत गोड गायक महाराजांची भेट झाली बरं का. बरेच दिवस झाले महाराज आहे का नाही. मला वाटतं जवळ व्यासपीठाचं सुद्धा हे नियोजन आहे. त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. माझ्यासोबत आलेले सतीश महाराज आहेत आणि माझ्यासोबत आलेले युवा कीर्तनकारांचे मोहन महाराज आहेत आणि आम्हा सगळ्यांना घेऊन चालणारे आमचे पकवाज वादक मृदंगाचार्य. एकदा या सर्व कलाकारांच्या नावाने जोरात टाळ्या वाजवा बरं. जोरात. एकदम सुंदर असं तुकाराम ज्ञानेश्वर जमलं. ज्ञानदेव तुकाराम चॅनलचे मालक आज इथं उपस्थित आहे. माझ्या प्रेमामुळे आमच्या प्रदीप दादांचं सुद्धा आगमन आहे. त्यांचं मनोभावे युट्यूब कीर्तन सेवा चॅनल आहे. ज्याने ज्याने त्यांच्या चॅनलला सबस्क्राईबर केलं नाही त्यांनी करून घ्या. एकदाच ते जे बटन असतील ते दाबा. आणि आमचे माऊली गायत्री युट्यूब चॅनलचे एक चॅनलवाला खाली बसून आहे का नाही. दोन एक्स्ट्रा चॅनलवाले घेऊन आहेत आमचे धनराज दादा. त्यांचं सुद्धा माझ्यावर अत्यंत सुद्धा आज कार्यक्रमासाठी सुंदर म्हणजे सुंदर ही कृपा केली. आज पाऊस पावसाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारे यांनी शाश्वत अशा सुखाची प्राप्ती कशी होईल याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारे या अभंगाच्या माध्यमातून करतात. जीवाला सुखाची अपेक्षा आहे पण सुख कधी मिळत नाही. सुखाचा पत्ता या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. या अभंगातून तुकोबारे म्हणतात, जीवाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यावा असं वाटत असेल त्याने एकच काम केलं पाहिजे. पण तो आपुला तो एक म्हणजे कोणतं? तो हा विठ्ठल बनवा. तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. जीवनामध्ये सुखाला समाधानाला काही कमी पडत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला आपलंसं करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुखाची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. देणे विन जेव्हा सुख नये. संसाराच्या सुख शोधत तुम्ही बसलात ना, या संसारामध्ये मागही कोणाला सुख भेटलं नाही, आताही कोणाला भेटत नाही, पुढेही भविष्य काळात कोणाला भेटेल म्हणून सांगता येत नाही. नाही आधी अंती अवसानी. का भेटत नाही? दुःखाची जनिती असल्यामुळे सुख भेटत नाही. बस त्याच्यामुळे एक काम करा, अविनाश असलेल्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्या. तुम्ही त्याला जर अविनाश परमात्म्याला आपलंसं केलं की मग तो भगवान परमात्मा तुम्हाला सुद्धा सर्व सुखाची प्राप्ती करून देतो. अविनाश करी आपुली आयसे. आपुली आयसे अविनाश करी. पण त्याच्यासाठी करावं काय लागते? त्याच्या नावाचं वेळ लावून घ्यावं लागते. लावे म्हणा पिसे गोविंदाचे पिसे म्हणा लावे, मग अविनाश करी आपुली आयसे. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, बाबा हे फक्त माणसालाच करता येते. बाकीच्या कोणत्याही योनीमध्ये देवाचं भजन करण्याचं सामर्थ्य भगवान पुताने प्राप्त करून दिलं नाही, पण मानवी जन्मामध्ये आल्याच्या नंतर ते करता येते. तुका म्हणे एका मरण्याची म्हणजे याच जन्मामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं भजन करता येतंय. बाकी गाढव कुत्रे हे जे पशु पक्षी आपल्याला दिसतात ना, त्यांना भजन करण्याचं सामर्थ्य नाही, ज्ञान नाही महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजताची मरती, वैर अंध होती पांगुळ मुखी. त्यांना पाप पुण्य काय करते? कधी मशा एकत्रित येऊन भागवत कथा ऐकायला आलेत काय तुमच्या गावातली? बोलत चला गड्या तुम्ही, मायानं बोलत चला, तसं लक्ष देऊन ऐका. बरे सांगतात, जोपर्यंत तुम्ही भगवंताला आपलंसं करत नाही तोपर्यंत
देव आपलं असं करता येत नाही. आणि ते करता येतंय कोणाला? फक्त मानवी जन्माला करता येतंय. कधी मशा कीर्तनाला येत नाहीत, गाढवा कीर्तनाला येत नाहीत, आणि कुत्रे कधी दिंडी काढत नाहीत पंढरपूरला, बरोबर ना? हे सगळं बरोबर आहे. पण एक सांगतो ऐका, त्यांना हे ज्ञान नसल्यामुळे करता येत नाही. पण या जन्मामध्ये मात्र काय सामर्थ्य भगवंतानं प्राप्त करून दिले, याची देही घड देवाचे भजन, याची देही विठ्ठल विठ्ठल म्हणत काय पाप लागत नाही माय, पाप लागलं तर मी घेईन तुमचं, पण म्हणत जा विठ्ठल विठ्ठल म्हणत जा, भजन करत जा. कारण देवानं हे हात टाळ्या वाजवण्यासाठीच दिले, तर हे तोड फक्त देवाचं भजन करण्यासाठीच दिले, म्हणून भजन करत चला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे करता येतंय फक्त एका मरण्याची सरे. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगले वाईट कर्म करून तुमच्या जीवनामध्ये उत्तम कीर्ती मिळवता येते फक्त मानवी जन्मामध्ये. उत्तमते उरी कीर्ती मागे, बाकी संसारामध्ये किती सुख शोधण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला ते तुमच्या जीवनामध्ये कधी प्राप्त होणार नाही. नाही आधी अंती अवसानी. म्हणून देवाचं भजन केल्याशिवाय, देवाला आपलंसं केल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये समाधान आणि सुखाची प्राप्ती होत नाही. असं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ ज्ञानोबाने तुकोबाने जशी बुद्धी दिली तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. उर्वरित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा भावार्थ पाहायचंय. थोडस सगळेजण प्रेमाने एकदा भजन करा. विठ्ठला पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर पार्वते पतये शिव हर हर हर.
जमत नाही महाराज. ह्या काळामध्ये देवाला द्यायचं म्हणलं का लय अवघड जाते, बरोबर ना. इकडं संसारासाठी लाखो रुपये खर्च करतील, पण देवाला द्यायचं म्हणलं की येते दाने कापे हात नावडे देवीशी मात. जगद्गुरु तुकोबारे सांगतात. याच्यावरून एक कळतंय उदार असे सर्व तुम्ही म्हणजे कोणाला वाटते सांगा ना महाराज. प्रत्येकांची धडपड त्याच्यासाठी चालू आहे, पण कोणालाच असं वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये दुःख यावे. कोणाला वाटते सांगा ना. हे गंमत सांगू आहे का, देवाची प्राप्ती जरी सगळ्यांना करून घ्यावं असं वाटत नसेल, सुखाची मात्र एक सांगू, बाकीच्या सगळ्या गोष्टी काही हवा असतील, कोणाला काही आवडत असेल, कोणाला काही नावडत असेल, पण सुख आवडत नाही असा माणूस जगामध्ये तरी सापडणार नाही. बरोबर ना. म्हणून प्रत्येकाला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस तळमळ सुद्धा चालू आहे. पण गंमत अशी झाली, आपली जागा चुकली. अरे तो पंढरी सांगता येतील बाबा. सर्व सुखरूप असलेला भगवान परमात्मा पंढरीला आहे. म्हणजे पंढरी कुठे आहे? अरे भीमा तिरी एक वसविले नगर मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. पंढरपूरचा पत्ता सुद्धा भगवान साधू संतांनी सांगितलाय. तुम्ही तिथपर्यंत जा तुम्हाला जर सुखाची अपेक्षा असेल तर. पण तिथपर्यंत जायला लोकांना वेळ नाही. त्याच्यामुळे देव घरापर्यंत आणून पोहोचवला तरी लोकांना सुख नको असतंय. पण हे गंमत सांगू, आपण जिथं सुख शोधत बसलो ना ती जागा मात्र चुकीची आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. संसारामध्ये सुख शोधतोय ना आपण, तिथं सुखाचा पत्ता आतापर्यंत कोणाला सापडला नाही. महाराज मोठमोठे राजे झाले हो. तुमच्या आमच्याकडे काय संपत्ती आहे बोला ना. आपल्याकडे कोणती संपत्ती आहे? अरे ज्यांच्या घरी किती संपत्ती आहे त्यांचं त्यांनाच माहिती नव्हतं. असे राज्य सुद्धा शेवटी त्यांना काय करावं लागलं सांगा ना. सात्या मदालसेमध्ये वर्णन केले. त्या मदालसेनं काय सांगावं बाळा, अरे या संसारामध्ये सुख शोधणारे मोठमोठे राजे होते, पण त्यांना सुद्धा सुख कधी मिळालं नाही. 18 भार वनस्पती फले फुले वरती, अरे पावित्या पोखरणी नदी गंगा वाहती. हो ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती, काय कमी होतं हे सुख सांडोलिया कासया योग सेविकी. शेवटी सुखाचा मेन ठिकाण जर कुठं असेल ना तर फक्त आणि फक्त माझा भगवान परमात्मा आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुख सापडणार नाही. संसारामध्ये मोठमोठे राजे काय कमी होतं काय सांगा ना. 18 भार वनस्पती. महाराज मला वाटतंय 12ही महिने एकदम झाडाला फळ आणि फुलं होते म्हणे त्यांच्या त्या काळामध्ये. काय कमी होतं सांगा ना. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सगळं असताना सुद्धा ते मदालसा म्हणते ते बाळाला, अरे हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. शेवटी एकच सांगतो ऐका, जोपर्यंत भगवंताची नामस्मरण भगवंताची भक्ती भगवंताची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये माणसाला सुखाची प्राप्ती होत नाही. मोठमोठे राजे झाले हो. मोठमोठे राजे. राजा रावणासारखा राजा झाला, त्याला सुद्धा समाधान कधी प्राप्त झालं नाही संसारामध्ये. आपला संसारच किती आहे सांगा बरं महाराज. सांगा ना किती संसार आहे. असून असून आपल्याकडे 2-3 किलो सोनं असेल. इथं बसलेल्या मंडळीपैकी आहे का? नाही. इल्ला इल्ला नाही. 2-3 किलो सोनं नाही. नाही जाऊ दे, जास्त होते महाराज. 1 लाख रुपये तोळा झाले. 2-3 किलो असल्यावर हे सोने इथं कीर्तनात येऊन बसत होता का? नाही तेच बरं आहे. ज्यांच्याकडे 2-3 किलो जाऊ दे, त्याला जास्त होते थोडस 1/2 किलो. मायानो तुमच्याकडे एखादीकडे आहे का कोणाकडे 1/2 किलो? 5-10 तोळे सोनं असेल महाराज आपल्याकडे 5-10 तोळे सोनं असेल. अरे ज्याचे
किती 7 कोटी घर शुद्ध कांचनाची म्हणजे सोन्याची होती, त्याची कवडी, त्याचा संसार शेवटाला गेला नाही, त्याला संसार सुख दिला नाही. तुमचं आमचं वाकड्या शिंगाचे 2 वर्ष काय सुख मिळणार आहे आपल्याला सांगा? काय संसारामध्ये सुखाचा पत्ता आतापर्यंत कोणाला सापडला नाही? काय गवून बसले महाराज? एक गंमत सांगू तुम्हाला, या जगामध्ये कोणीच सुखी नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रात उदास. अरे थोड़े थोड़े सब दुखी, सुखी मेरे श्याम के दास. या जगामध्ये फक्त भगवंताच्या दासांना जर सोडलं तर या संसारामध्ये कोणीच सुखी पाहायला मिळत नाही. मला कोणाकडे सुख आहे सांगा? रोज चेहरे जर पाहिले ना, चेहरे लग्न न झालेल्याला वाटते लग्न झालेले सुखी असतील, लग्न झालेल्याला वाटते पोरं असलेले सुखी असतील, पोरं झालेल्याला वाटते न झाले ते सुखी असतात. बघा ना, पोरं जर म्हातारपणामध्ये कंबरड्यात घराच्या बाहेर काढायला लागले तेव्हा वाटते वाहन जर आली तर बरं झाली असती, माय कशाला तरी असले बिन जर मला आले असं वाटते. महाराज कोण सुखी आहे सांगा ना? ज्यांना लेकर बाळ आहे तेही सुखी नाही, ज्यांना नाही तेही सुखी नाहीत, बायको नाही ते नाही सुखी नाही, बायको आहे ते नाही सुखी नाही. कोण सुखी आहे जगामध्ये? फक्त एकटाच सुखी आहे म्हणजे कोण? भगवान परमात्म्याचा दास. त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये दुसरं कोणीही सुखी नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबाराचा संसार जर विचार करायचा झाला तर काय होतं सांगा ना महाराज? त्यांच्याकडे काही नव्हतं, काही नव्हतं. काय होतं सांगा ना? भगवान अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असलेला भगवान जगद्गुरु तुकोबाराच्या घरी यावा, अरे त्याचा पाहुणचार करायला सुद्धा तुकोबाराच्या घरी काही नव्हतं. घरी मोडकी आवाज वरी वाकळाच्या शेजा. काय होतं? घरी मोड की आवाजा बसण्यासाठी. महाराज काय देवाची पण गंमत सांगू, आपल्याकडं जळण्यासारखं आहे. आपण आज जर जाळलं तर उद्यापर्यंत जळलं एवढं आहे, पण आपल्याकडे ढुंकून बघत नाही. आणि तुकोबाराच्या घरी हाकलून दिलं तरी पुन्हा त्यांच्या घरी येतो. देवाची पण गंमतच तशी आहे बघा. एक गंमत सांगू, देवाला तुमच्या संपत्तीची गरज नाही हो, तुमच्या अंतःकरणातल्या प्रेमाची त्याला गरज आहे. विठाला ऐकला असेल, भगवान परमात्मा दुर्योधनाचा एवढं पंचपक्वान्नाचं भोजन तयार केलेलं त्यागून टाकलं महाराज. काय गरज नाही हो त्याला, भोजन काय तुम्ही घालताय याच्याशी त्याला काही घेणे देणे नाही. काय गोड वर्णन केले बघा. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, साधवी दूर घर खाई, सब सऊची प्रेम सगाई. भगवान परमात्म्याला अंतःकरणातलं ओरिजिनल प्रेम लागते, त्याच्या व्यतिरिक्त काही त्याला लागत नाही. एक वाक्य मी कीर्तनातून सांगत असतो बघा. हे वरचं जे डेकोरेशन असते की नाही, चांगले कपडे घालणं, गाडी चांगली वापरणं, संसार चांगला करणं, हे फक्त लोकांसाठी देखावा असतो. लोकांसाठी, लोक याच्याकडे पाहून बोलतात म्हणून हे करावं लागतंय. बाकी महाराजाच्या कोणत्या ड्रेस कडं, हाराकडं, माळीकडं देव पाहत नाही हो, कधी पाहत नाही. वाक्य सांगू तुम्हाला, हिंदी कवितेत त्या एका महात्म्यानं गोड सांगितले. जगद्गुरु त्या महात्म्याने सांगितले, नियत कितनी भी अच्छी हो लेकिन दुनिया आपको दिखावे से जानती है. कळते ना तुम्हाला? म्हणजे अंतःकरण किती बी चांगलं राहू द्या हो, दुनियाशी त्याला काही घेणे देणं नसते. आतमध्ये काय चालले ते लोकांना थोडं दिसते. नियत कितनी भी अच्छी हो दुनिया आपको दिखावे से जानती है लेकिन दिखावा कितना भी अच्छा हो ऊपर वाला आपको नियत से ही पहचानता है. एवढं मात्र लक्षात. अंतःकरणातली भावनेची त्याला अपेक्षा आहे, अंतःकरणातल्या प्रेमाची त्याला अपेक्षा आहे. बाकी त्याला तुमच्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही. तुम्ही किती सुंदर दिसतात, तुम्ही कोणत्या कोळ्यात जन्माला आले, तुम्ही किती शिकले, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, कोणत्याच गोष्टीची त्याला अपेक्षा नाही. तुमच्या फक्त अंतःकरणातल्या प्रेमाची भावनेची त्याला अपेक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. विदुरजींच्या घरी काय होतं सांगा. दुर्योधनाचा पंचपक्वान्नाचा मेवा त्यागून भगवान परमात्मा चल विदुरा घरच्या घरी आपल्याला जायचं. तिथं जाऊन काय खाल्लं? अरे विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला.
बाजूला सारलं आणि तिथं जाऊन विदुराच्या घरच्या कन्या खातात. कशामुळं? फक्त अंतःकरणात त्या प्रेमामुळं, दुसरं काहीच नाही. जगद्गुरु तुकोबारायाच्या घरी भगवान परमात्मा येतात. कशामुळं? महाराज तुकोबारायाची बायको जिजाबाई आवडी, तिचं नाव आवली, ती जगद्गुरु तुकोबारायालाही शिव्या द्यायची, देवालाही शिव्या द्यायची. काय तोंडिया, अरे आमच्या घरी खायला नाही, आमच्या घरी कशाला येतो? एवढं शिव्या खायचं आपण, देव त्यांच्या घरी यायचा हो. पण आम्ही रोज त्याला बोलवून बोलवून परेशान आहे. काय काय पूजा, श्रावण मासामध्ये तर महादेवाच्या पिंडीला घासू घासू अर्धी पिंडी केली तुम्ही. तुमच्या स्वप्नात सुद्धा अजून देव आला नाही. ते पिंडीला घासू घासू पूर्ण साफ करून टाकले महाराज तिला. ते खरतर होती ते साफ झाली. अजून महादेव तुमच्या स्वप्नातही आला नाही. कधी आमच्या पाठीमागून कधी आमच्या घरी देव येईल सांगा ना. श्रावण मास आलं की आमची लई भक्ती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे किती ओम नमः शिवाय म्हणवाय, अंतकरणातून म्हणणं गेलीस तर तुझं काही कामाला जात नाही. ती अंतकरणातून थोडं करा, जास्त नाही. गंमत अशी झाली बघा, तुम्ही घरच्या महादेवाला आंघोळ घाले नाव कधी घालतो का? खरं खरं सांगायचं मायानो, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे तुमच्या. खरं खरं सांगा, खरं खरं सांगा. सकाळी उठल्याच्या नंतर, सकाळी उठल्यावर नवऱ्यानं जर पाणी मागितलं तर तुम्ही काढून देता की? बोला ना माय, काहीतरी बोला. ज्यांचे लग्न झाले ते सांगा. ज्यांचे झाले नाही त्यांचं काही घेणं देणं नाही. या गोष्टीशी काही यांचा एकाएक संबंध नाही मायानो. किती जण आपल्या नवऱ्याचं दर्शन घेता? बोला बरं, बोला की, बोला 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 ना, बोला. नवऱ्याला जेवढ्या जोरात बोलता तेवढं तरी बोला. बोला बोला. त्याचा तरी एका मिनिटात गळा दाबते म्हणा महाराज. बोलायचं ना गड्या, थोडस बोलायचं. सकाळी उठल्यावर किती जण तुम्ही नवऱ्याच्या पाया पडता माय? तुम्हाला खरं सांगू, आता यांचं संपलं, तुमचे पाय जागेवर पाहिजेत नाही. हे दर्शन म्हणजेच परमेश्वर असते, बरोबर ना? असते का नाही? परमेश्वर असतो, महादेव असतो, देव असतो. पण आपला देव आपल्याला आवडत नाही. महादेवाला किती जरी आंघोळ घातली तरी महादेव काय पावत नाही. घरचा देव उपाशी तिकडे जाऊन उघड नाही त्याचं ते भात लावून खीर लावून काय फायदा होणार नाही. माहित तुमच्या नवरदेवाचे, तुम्ही घरचा जो मालक आहे ना त्याची जरी सेवा केली तरी तुम्हाला एक गंमत सांगू, महादेवाची सेवा केल्याच्या नंतर नवरा प्रसन्न होईल का नाही सांगता येत नाही. पण नवऱ्याची सेवा केल्यावर महादेव प्रसन्न होते एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून महादेवाचे घरच्या मालकाचे सकाळी उठून दर्शन घेत जा आणि तुम्ही थोडस पाय जागेवर ठेवत जा. दुसरं काही नाही. तुम्हालाही जाता जाता सांगून जातो. असू जग माझा विषय काय चालला होता बघा. जिजाबाई रोज भगवंताला शिव्या द्यायची. जगद्गुरु काय महाराज ते गंमत कशी आहे, शिव्या दिल्या तरी त्यांच्या ओव्या वाटतात. साधू संतांची बायको तशी, कारण थोडासा रागीट स्वभाव, कर्कशा होती जिजाबाई. जिजाबाई भगवंताला काय कोंडिया, आमच्या घरी कशाला येतो, आमच्याच घरी कडे खायला नाही असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा देव त्यांच्या घरी जात होता. पण आमच्याकडे कधी ढुंकून सुद्धा पाहत नाही. आमच्या स्वप्नात सुद्धा कधी येत नाही. गंमत सांगू काय येत नाही, आम्ही प्रेमाने भजन करत नाही म्हणून येत नाही. विठ्ठल घरी अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक, गावचा सरपंच नव किंवा मुख्यमंत्री नाही किंवा सीएम पीएम ते पण नाही. महाराज ब्रह्मांडाचा मालक असलेला कोण? अरे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हालत नाही असा सत्ताधारी असलेला माझा भगवान परमात्मा. ओ राते ढलती नाही, भगवंताची सत्ता सांगतोय. काय सत्ता आहे माझ्या देवाची? राते ढलती नहीं, दिन भी निकलता नहीं, उसके मर्जी बिना पत्ता हिलता नहीं, वो रब जो चाहे वही तो होना है, आदमी खिलौना है, आदमी खिलौना है. त्याची सत्ता सांगतोय मी. आणि त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान जर हालत नसेल असा सत्ताधारी भगवान तुकोबारायाच्या घरी येतोय आणि त्यांच्या घरी त्यांचा पाहुणचार करायला सुद्धा काही नाही. काही नव्हतं महाराज. एक सांगू, जेवण झाल्याच्या नंतर आपण पानाचा विडा देतो, द्यावं असं नियम आहे. पण जगद्गुरु तुकोबारायाच्या घरी पानाचा विडा काय, सुपारीचं घाण सुद्धा नव्हतं, सोप सुद्धा नव्हतं. शेवटी तुकोबारायाला म्हणावं लागलं, देवा काय करा बरे, आमच्या घरची अवस्था तूच केलाय म्हणे अशी, त्याला आम्ही काय करणार आहे. तू का म्हणे मी दुर्बळ, एक काम करा आता तुळशीचं पान खान तेच समाधान मानून घ्या.
मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. एवढे दुर्बळ असले मला एकच सांगायचंय, तुकोबाराच्या संसारातली अवस्था अशी आहे, रात्रंदिवस देवाचं भजन करावं तुकोबार आहे, पण काय होतं सांगा, काय होतं? विना होता, त्याला विना सुद्धा असं चांगलं नव्हतं महाराज. फुटकाची विना त्याला दोन तारे, फुटकाची विना त्याला दोन तारे, करिये रसार पंढरीचा. काय तुकोबाराचे शब्द आहेत महाराज, काय विना सुद्धा चांगला नव्हता हो, स्वर काढायला विना सुद्धा साक्षी होता. सगळ्यांनी नाव ठेवलं तर हरकत नाही हो, सगळे जण नाव ठेवू द्या एखाद्या माणसाला, घरच्या बायकोनं तरी म्हणावं माझा मालक लई चांगला आहे, घरच्या बाईनं म्हणावं माझ्या मालकासारखा मालक दुसरा कोणी नाही. पण जगद्गुरु तुकोबाराच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला ना, तुकोबाराची बायको सुद्धा म्हणते माझा माय बापे बरे नाही केले, बरे नाही केले, पदरी मादरे भिकाऱ्याच्या, पदरी मादरे भिकाऱ्याच्या. काय गोड शब्द आहे बघा. भिकाऱ्या, माझ्या मायबापांना माझं वाटोळं केले, मला ना एका भिकाऱ्याच्या पदरामध्ये बांधले. हे फक्त तुकोबाराच्या संसारातली अवस्था सांगतोय. पण एक गमत सांगू, संसार द्यावं सोडून तुकोबाराला जर संसारच करायचा झाला असता ना, तुकोबारा फार मोठे श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आली होती. पण तुकोबाराने सांगितलंय संसारामध्ये सुख नाही हे आम्हाला कळाले, म्हणून आम्ही काय केले, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी पैसलेसे, लाथाळीला संसार केला षडगुरुमीचा मार, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म घेऊन संसार. संसार बैसलो अंगणी लाथाळीला संसार, हे सगळे तुकोबाराचे शब्द गाथ्यामध्ये बघून घ्या. याच्यावरून कळते तुकाराम महाराजांना संसार, तुकाराम महाराजाला संसारानं त्रास नाही दिला. संसार तुकाराम महाराजांना पाणी तिळांजुळी दिली हो, तुळशी पत्र ठेवलं संसारावर. आणि सगळं काय काय होतं ते तुम्हाला सगळ्याला तुकोबाराचं चरित्र माहिती आहे, त्याच्यामुळे जास्त सांगणं नाही. जगद्गुरु तुकोबारासारखे महात्मे, कारण त्यांना कळालं या संसारामध्ये सुखाचा प्रकार नाही, सुख सापडणार नाही, पण ओरिजिनल सुखाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची. तुकोबाराला जेव्हा कळालं ना,
तुकोबाराय घराच्या बाहेर पडले. भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न झालेले तुकोबाराय महाराज. त्यांना विचारलं, म्हणले महाराज आता तुम्ही सगळा संसार सोडलाय, आता तुमच्यासारखा समाधानी तुम्ही कोणीच नाही म्हणताय. आणि तुकाराम महाराजाचे त्याचे शब्द सुद्धा आहेत बरं का. जीवनामध्ये भगवंताचा दास झालो, आता मला माझ्या जीवनामध्ये काही सुखाची कमतरता राहिली नाही. एक ओळ सांगतो तुम्हाला, ऐका. आम्हाला झोपायला आता गादी कशाची आहे? झोपायला सुखाचे शेजारी पौडईन. आता आम्हाला झोपायला गादी सुखाची आहे. बरं, झोपेतून उठल्या उठल्या आंघोळीला पाणी, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. एक ओळख सांगतो बघा तुम्हाला. आम्हाला सकाळी उठल्यावर आंघोळीला पाणी कशाचं आहे? आनंदाचं, समाधानाचं, सुखाचं आहे. बरं झालं, आंघोळ झाल्या अंगावर घालायला कपडे सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. कपडे घालणं झालं, सकाळी आंघोळ झाल्यावर माणसाला खायला भूक लागते, बरोबर ना? मग खायला काय? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आम्हाला खायला लाडू कशाचे? लाडू. एक गमत सांगू तुम्हाला महाराज, लाडू तुम्हाला खायला मिळते हो म्हणले महाराज. तुम्हाला आनंदाचे लाडू तुम्ही खाताय, पण कसं असते पंक्तीला काही पदार्थ कसे असतात, एकदा आलं की पुन्हा आता मागुता येईल फेरा. पुन्हा येतील का नाही म्हणून सांगता येत नाही. मला सांगा, म्हणजे तुम्ही आनंदाचे लाडू खाताय, पण किती खाताय? तुकाराम महाराज सांगतात, काय सांगावं तुम्हाला, पोटभर खातो. आता पोट भरलं हे कशावरून कळते मायानो? बोलत चला गड्या तुम्ही. पोट भरलंय हे कधी कळतंय आपल्याला? हा, आतमधून सिग्नल पडलं. आमच्या गावामध्ये एक माणूस होता, 17 पोळ्या खात होता. त्याने कसा जिरवत असेल त्यालाच माहिती बाबा. पण ते असू द्या, किती खावं हे कळणार. माणसाला तर माणसं नाही हुशार झाले व टॅलेंटेड माणसं, सुशिक्षित समजून जेवण करायचे माझ्या बरोबर. मग तिला लांब असं बसून सुंदर अशा प्रकारचं समोर ताट आल्याच्या नंतर वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हावन होते नाम घेता फुलाचे. असं म्हणून शुद्ध अशा प्रकारचं ते अन्न शुद्ध पवित्र झाल्याच्या नंतर मग तुम्ही लाडू खाता. इथं होतो आपण, स्टॉप सोडायचा नसतो कधी. तुकाराम महाराजांना विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही लाडू खाताय, पण किती खाताय? म्हणजे पोटभर खातो आम्ही. किती? पोटभर. पोट भरलं हे ढेकर आल्यावर कळतंय. म्हणले महाराज लाडू खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला ढेकर आलं? म्हणले हो. कोणतं? त्याची येतात ती ढेकर. एवढ्या गरजेत झोप येतोय म्हणल्यावर तुम्ही भाग्यवानच आहे बाबा, आहे का नाही? कोणी झोपलं नाही म्हणा. तसे सगळेजण टकमक अशा ऐकले मला सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंदाचे ढेकर म्हणजे आनंदाचे लाडू खातो ना, म्हणून ढेकर सुद्धा आनंदाची येतात, बरोबर ना? त्याची कोणते लाडू खाल्ले होते? बोलत चला. कोणते कोणते? लाडूचे आपण बरेच प्रकार आपल्याला माहित आहे. रव्याचे लाडू असते, म्हणजे ते बुंदीचे लाडू असते, अजून राजगिऱ्याचे. तुम्ही सांगा की तुम्हाला लाडू माहित नाही? लाडू
बुंदीचे रव्याचे अजून ते काय हा? ते नुकती नाही का लाडू आम्ही बरेच प्रकारचे पाळले मार पण हे आनंदाचे लाडू आम्हाला माहित नाहीत. तुम्ही आनंदाचे लाडू खाताय मग तुम्हाला ढेकर कोणतं येतं? ढेकर पोटभर लाडू खाताय म्हणजे हो. आता लाडू आनंदाचे खाल्ल्यामुळं तेच ढेकर येतात. हे गंमत सांगू, माणसाला जेवताना जर कांदा खाल्लं ना कांदा तर ढेकर अशी ढेकर येते बरोबर ना. कांदा जर खाल्ला तर कांद्याची ढेकर सुद्धा आनंदाची येत आहेत. याची येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. त्याच्यामुळे आता आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुखाला काही कमीच राहिले नाही. म्हणजे महाराज एवढी क्रांती एवढं सुख तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त केलंय हो. पण आम्हालाही सुखाची प्राप्ती व्हावं याच्यासाठी आम्ही काय करावं? आपुलत एक, आपुलत तुकाराम महाराजांना लोकांनी प्रश्न विचारला म्हणले महाराज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख मिळाले हो आम्हालाही मिळण्यासाठी आम्ही काय करावं? तुकाराम महाराजांना सरळ सरळ सांगितलंय देव आपलंसं करा. जोपर्यंत तुम्ही त्याला आपलंसं करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुखाचा पत्ता तुम्हाला सापडणार नाही. तेने विन जीवा सुख नो हे म्हणजे मला आम्ही जो संसारामध्ये जे सुख शोधतोय त्याच्याबद्दल काय? तुकाराम महाराजांना सरळ सरळ सांगितलं बाबा ही दुःखाची जनिती आहे. जनिती म्हणजे नुकतीच व्यालेली आळी.
म्हणजे नुकतीच बाळाला जन्म दिलेली जी आई असते का नाही, तशी आई म्हणे हे नवीन नवीन दुःखाला जन्म देते, त्याचं नाव संसार. संसार रूपी जी आई आहे का नाही, नवीन नवीन रोज एका क्वालिटीचं दुःख निर्माण करते महाराज, नवीन नवीन. कारण या संसारामध्ये संसाराचाच दरवाजा आहे ना, त्या दरवाजावरच भगवंतानं पाठी लावून टाकली, दुःखालयम शाश्वतम. आता तुम्हाला कुठून सुख शोधत भेटल सांगा ना. जिथं दुःखालयम शाश्वतम आहे तिथं तुम्हाला जर सुख शोधत बसाल तर तुम्हाला सुखाचा पत्ता तिथे साधू संतांना सांगितलेल्या मार्गावर जावं लागतंय. संसार रूपी मार्गाने जर तुम्ही चालत राहाल तर तुम्हाला सुखाचा पत्ता कधी सापडणार नाही, सुख तुम्हाला कधी मिळणार नाही. त्याच्यामुळे एक काम करा, या संसारामध्ये सुख शोधत बसण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. कारण हे संसार नाही आधी अंती अवसानी. पाठीमागं आतापर्यंत कोणाला सुख मिळालं नाही, तुम्हालाही मिळणार नाही. वर्तमान काळामध्ये कोणी सुखी झालाय असं आतापर्यंत सांगा बरं, कोण सुख आहे या जगामध्ये? अरे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण दुखी? जोगी दुखिया, चंदन दुखिया, राजा दुखिया, प्रजा गायक दुखिया, महाराज दुखी. जर आम्ही सुखी असतो तर इथं कशाला बोलणार आलो असतो, बोला ना. मला सगळ्यांच्या जीवनामध्ये पकवाद वादक दुखी, गायक दुखी, तुम्ही दुखी हसून घ्या, मी चहा पिऊन येतो. बघा कसं असते माहिती का, या जगामध्ये सुख नावाचा पत्ता आतापर्यंत कोणाला सापडला नाही हो. राजा दुखी आहे, प्रजा दुखी आहे, जंगम दुखी आहे, जोगी दुखी आहे, महाराज दुखी आहे, प्रजा दुखी आहे, सगळे दुखी आहेत महाराज. फक्त देवाच्या दासांना जर सोडलं ना तर या जगामध्ये सुख नावाचा आतापर्यंत जो जी सुखाची कल्पना आहे ना ती आतापर्यंत कोणाला भेटली नाही आणि भेटणारही नाही आधी अंती अवसानी. त्याच्यामुळं म्हणले महाराज मग काय करावं तरी काय नाही हो, तुम्ही अविनाश असलेल्या भगवंताला आपलंस करून घ्या, म्हणजे तो काय करेल तुम्हाला त्याच्यासारखं करेल. अभंगाचं तिसरं चरण. अविनाश
बाकीच्या टाळकऱ्यांना उगं पाठ नसलं तर मी न का होईना मला स्वरात स्वर मी स्वर द्या थोडस तुमचा आवाज माझ्या कानापर्यंत येऊ द्या माईक असल्यावर म्हणावं असं काही नाही सगळ्यांनी प्रेमानं आनंदानं भजन करायचं जगद्गुरु तुकोबारे सांगतात तुम्ही एक काम करा तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती व्हावा असं वाटत असेल ना संसारापासून वेगळं निघा आणि माझ्या भगवंताचं नाव मुखामध्ये धारण करा मुखामध्ये ज्या दिवशीपासून तुम्ही देवाचं नाव घ्यायला चालू कराल ना त्या दिवशीपासून तुमच्यासारखा सुखी या जगात दुसरा कोणी राहणार मला या कलियुगामध्ये तुम्हाला खरं सांगू भगवंताच्या नामासारखं गोड या जगात दुसरं काही नाही हो साधू संतांनी वर्णन केले या देवाच्या नावासारखं गोड काही नाही पण हे गंमत सांगू आपल्याला देवाचं नाव गोड लागतच नाही म्हणजे का लागत नाही तुम्हाला खरं सांगू का देवाचं नाव गोडच आहे हो साधू संतांना जर गोड लागलं तर आपल्याला का लागत नाही आपल्याला काय झाले या संसार नावाच्या विषारी सापानं चावलंय आपल्याला विषारी सापानं ढसलंय ना त्याच्यामुळे आपल्याला काय होते माहितीये का ज्या माणसाला साप चावले का नाही त्याला गुळ कसं लागते बोला मायानो ज्या माणसाला सर्पबाधा विषबाधा झाली समजा त्याला कसं लागते लिंबाचा पाला त्याला खायला दिल्यावर ते गोड लागते बरोबर ना लिंबाचा पाला खायला दिल्यावर ते गोड लागते आणि त्याला जर गुळ खायला दिलं तर ते कडू लागते साप चावलेल्या माणसाला आपल्यालाही संसार नावाच्या सापानं असं डसले का नाही नुसता साप नाही हे संसार म्हणजे म्हणून संसारा सर्पहा विकार पांढरा बघा सापामध्ये दोन प्रकार फार विषारी असते दोन कोणकोणती एक काळा नाग आणि एक पांढरा नाग दोन नाग जे असतात का फार विषारी चावल्या जागेवर माणूस मरते म्हणून सापामध्ये भरपूर कलर आहेत हिरव्या कलरचे पांढऱ्या कलरचे काळ्या कलरचे निळ्या कलरचे आणि त्याच्यामध्ये दोन साप फार डेंजर फार विषारी एक पांढरा साप आणि दुसरा काळा साप हे संसाराला काय काळ्या ते काय म्हणते त्याला आपण कोणतं कोबरा हे कोबरा पेक्षाही जर विषारी कोणता साप असेल ना तर ते पांढरा आहे पांढरा नाग ज्याला डसलाय का नाही जाग्यावर पाणी सुद्धा मागायचं काम ठेवत नाही म्हणजे ते काय झाले सर्प विखार पांढरा हे संसार दिसायला पांढरं चांगलं वाटते म्हणून पांढरा हा शब्द वापरलाय दिसायला चांगला वाटतंय म्हणून आपल्याला या पांढऱ्या सापानं असं ढसलंय ना महाराज म्हणून काय झालंय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जीवासी झाला आवडीने सांगतात गोड दुसरं साधन कोणतंच नाही जगद्गुरु तुकोबारायाला अमृत सुद्धा फिकं वाटावं अमृताहुनी अमृत सुद्धा फिकं पडावं एवढं देवाचं नाव गोड आहे मला या कलियुगातलं अमृत जर काय असं ना माझ्या भगवंताचं नाव आहे अमृत है हरि नाम जगत में अरे से छोड़ विषय रस पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या मी हरि नाम नहीं तो तेवढं म्हणतो तेवढं म्हणाल ना सगळेजण आनंदानं भजन करायचं आहे आपल्याला सगळेजण म्हणा अमृत है हरि नाम जगत में इसे छोड़ विषय रस पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या पावन माहिती तुम्हाला एवढं अंगावरून वारं गेल्यासारखं भजन करायचं नाही जोरात
म्हणा जोरात जोरात म्हणजे भांडण करताना जेवढा आवाज निघतो तेवढा हसूचा म्हणा. गुत्त घेतल्यासारखं करू नका काम. जोरात बोला जोरात. हरिनाम नाही तो जीना क्या. असं जर नामस्मरण तुम्ही जीवनामध्ये करत नसाल तर हरिनाम नाही तो शिवनाम नाही तो. कळतंय ना तुम्हाला? जर भगवंताचं नामस्मरण जर माणसाच्या जीवनामध्ये जर नसेल तर त्या जगण्याला काहीही अर्थ नाही. काय बघा, नामस्मरण न करणारे गाढव सेम टू सेम आहे, काहीच फरक नाही. काय म्हणतोय मी, त्यांना फक्त एक शेपूट आणि 1-2 पाय जास्त आहेत, आपल्याला तेवढं नाही. भक्ती न करणारा, नामस्मरण न करणारा, मी माझ्या मताला म्हणत नाही, नाही तर तुम्हाला राग येईल. तुम्ही असं म्हणाल, महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय नाथबाबांनी सरळ सरळ वर्णन केले. काय सांगावं तुम्हाला, भक्ती न करणारे माणसं म्हणजे पशुच आहेत ना. भक्तीविन पशु कशाशी वाढ. माझ्या मताचं काही सांगत नाही, मी प्रमाणात राहणारा प्रामाणिक महाराज आहे. कळते ना तुम्हाला? प्रमाण पुरावा जर माणसाकडे नसेल, महाराजाकडे पुरावा नसेल ना तर महाराजालाच नेऊन पुरावा. महाराजाकडे जर पुरावा असल्यावर मग कशाला पुरावा सांगा. प्रत्येक गोष्टीला पुरावा द्यायचा आहे तुम्हाला. म्हणून सांगतोय पुच्छ नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. ही कोणासाठी सांगा ना, जे नामस्मरण करत नाहीत ना त्यांच्यासाठी आहे. म्हणून कलियुगामध्ये अमृतासारखं भगवंताचं नाव मुखामध्ये धारण करा. त्या नावाचं वेळ लावून घ्या. कसं लावून घ्या, जसं मीराबाईने वेळ लावून घेतलं होतं ना तसं लावून घ्या. मला सामान्य कुळामध्ये भजनामध्ये आल्यावर लाज भय शंका दुराविराम. इथं येऊन लाजायचं नसते, इथं येऊन फक्त भजन करायचं देवाचं. महाराज तुम्हाला असं वाटत असेल आम्ही लय मोठ्या कुळवान घराण्यामध्ये जन्माला आलो म्हणून आम्हाला का भजन करायला जमते होय. मीराबाई काय सामान्य कुळामध्ये होती काय सांगा, राजपूत घराण्यामध्ये राजाच्या घरी जन्माला आलेली पोरगी होती. ती राजकन्या होती, राजकन्या. पण सगळी लोक लाज सगळी विसरली. म्हणा पायामध्ये घुंगरं बांधले, गलीमध्ये येऊन नाचत होती. कशामुळं? वेड लागलं होतं, वेड नशा चढली होती अशी नामाची. हरी नाम का जिंदगी सुधर जाए. कधीतरी इकडे येऊन हरिनामाची नशा चढून जन्मांतरापर्यंत उतरत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. पण हे नशा चढायला तरी पुण्य लागतं. महाराज मीराबाईला नशा चढली होती म्हणून गल्ली गल्लीमध्ये नाचत होती. महलो में पली बनके जुगन चले ओ मेरा रानी दीवानी कहाने लगे ऐसी लगी मीरा हो गई मगन वो तो गली 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 गुनगुनाने लगी ऐसी लगी रानाने विश्रिया मानो अमृत पिया. रानाने विश्रिया मानो अमृत पिया. ओ एक लक्षात घ्या, मला एकदा हरिनामाची नशा चढली ना, आपण काय करायला लागलोय, कसं वावरायला लागलोय, जग आपल्याला काय म्हणते याच्याकडे आपलं लक्ष लागत नाही, राहत नाही. काय नशा चढली होती मीराबाईला, सामान्य कुळामध्ये नव्हती. पायामध्ये घुंगरं बांधावं, गलीमध्ये येऊन थैथया नाचावं. कोण नाचते सांग, कोण नाचते? कशी नाचायची? पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. सामान्य नव्हती मला. बरं कसं बरं भजन करणाऱ्याला अगोदरपासून विरोधक आहेत. एक गंमत सांगू तुम्हाला, एक गंमत सांगतो ऐका. रस्त्यावर गतिरोधक आणि माणसाच्या जीवनामध्ये विरोधक असल्यावर असल्याशिवाय जीवन जगण्याला मजा येत नाही म्हणे. काय म्हणतो मी तुम्हाला, रस्त्यावर गतिरोधक राहावं, मग प्रवास करायला थोडस स्टॉप होते कुठंतरी. आणि जीवनामध्ये विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. पाठीमाग निंदा करणारे माणसं असावी.
पाठीमागं जोपर्यंत निंदा करणारे माणसं नसतात ना तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये माणसाची प्रगती होत नसते बघा दादा धनराज दादा बरोबर ना. पाठीमागं विरोधक असावे निंदा करणारे असावे. का असावं सांगू तुम्हाला. अरे बिना पाण्याचं बिना पैशाचं 1 रुपये न घेता तुमचे सगळे पाप धुवून काढण्याचं काम जर कोण करत असेल ना तर ते निंदक करत असतील. म्हणून निंदकाचे घर असावे तालुक्यात. कुठं कुठं तालुक्यात नाही मला शेजारी जवळ असावं. आणि जवळ एक गमत सांगू तुम्हाला. बाहेरच्या माणसापासून जेवढा धोका नाही ना तेवढा जवळच्या माणसापासून आहे. जवळचे माणसं कशी असतात माहिती का जवळ बसूनच हळू खटा काढतात. म्हणून मी दूरच्या माणसापासून सावधान राहायची गरज नाही जवळच्या माणसापासून राहा. अरे पुढे एक बोलणारे आणि पाठीमागे जाऊन निंदा करणाऱ्यापेक्षा की नाही हे कोरोना लई भारी. खरं सांगतोय ते कोरोना जेव्हा आला ना सोशल डिस्टन्स ठेवा म्हणून सांगत होते म्हणजे थोडस अंतरावर राहा. मी खरं सांगू अशा निंदक माणसापासून सोशल डिस्टन्स नाही रास्त्यावर दूर राहा. किलोमीटर पर्यंत दूर राहा. अशा माणसाची संगत थोडं सुद्धा अशा माणसाचं पाहू नका. काय येते निंदकापासी असेही पापे. त्याच्या जवळ तर येते त्याची निंदा केलेलं तन केलेली निंदा तन ऐकलेली निंदा जर आपण आपल्या डोळ्यानं पाहिलं तर त्याच्यात अर्धा आपल्याकडे येते. मग संगतीच कशाला करायची. निंदक असावे. मीराबाईची सुद्धा निंदा करणारे का नव्हती का सांगा ना. लोग कहे मीरा भई रे बावरी. लोग कहे मीरा भई रे बावरी. बाप कहे कुलनाशी राजा जी भेजा. विवद विवद मेरा हाजी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. एकदा सगळेजण असं महिला म्हणले फक्त हात वर करा कारण मीराबाईचं भजन आहे. सगळे हात वर करा असे जोरात 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 सगळेजण असे हात वर करा आणि जोरात टाळ्या वाजवा. पग घुंगारू बांध मीरा आमच्या माऊलीसाठी जोरात टाळ्या वाजवा बरं. विचार किती जोरात गोड सर्व बघा. मीराबाई भजन करायची पायामध्ये घुंगरं बांधून नाचायची. तुम्हाला भजन करायची चढलेली नशा असते. एक दृष्टांत सांगतो कीर्तन सेवा संपवतो बघा ऐका. ते शीख धर्माचे जे धर्मगुरू आहेत त्यांचं नाव काय. नानक गुरु. नानक गुरु नानकजी. गुरु नानक. गुरु नानकजी. त्यांचं ते शीख धर्माचे ते गुरु आद्य गुरु ते शीख धर्माचे गुरु त्यांचं भजनही वेगळं असते. त्यांचं भजन वाहे गुरु 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 वाहे गुरु. त्यांचं भजन शीख धर्मातलं भजन त्यांचं वाहेगुरु. आणि तुम्हाला खरं सांगू शीख धर्माचा प्रचार शीख धर्मामध्ये आज माझ्या नामदेव महाराजाचे कितीतरी अभंग आहेत. नामदेव महाराज पंजाब पर्यंत आमच्या वारकरी संप्रदायाचा झेंडा जर कोण फडकवला असेल ना आणि त्यांच्या आता ते जे ग्रंथ वाचतात का नाही त्यांचे जे अभंग असतात का नाही सगळे नामदेव महाराजांचे अभंग आहेत. नामदेव महाराजांचे ते शीख धर्माचे जे धर्मगुरु त्यांचं नाव गुरु नानकजी. एकदा असेच भजन करत थांबलेत. मस्त त्यांचं भजन चालू आहे महाराज. वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु. त्यांचं मस्त
आनंदामध्ये नाचायला लागलेत, उड्या मारायला लागलेत. आणि खरं सांगू तुम्हाला, भजनाचा आनंद झाला ना अंतकरणातून की माणसाला उड्या मारा नाचा म्हणून सांगायची गरज नाही. ऑटोमॅटिकली त्याच्या त्या अंगामध्ये ताकद येते, स्फूर्ती येते, कुठून येते काय माहित नाही, पण नाच आहे. अशी नाचत होते ना, वेड्यासारखं नाचत होते मला. आणि ती अवस्था एका कोण पाहिलं माहिती काय, फुल्ल झालेल्या माणसानं. कळाला तुम्हाला दारुडा. 5 वाजता त्यानं फुल टँक केले आणि हे आपलं भजन करत मस्त उभा टाकलेत, नाचायला लागले, डोळे वगैरे झोप नसल्यामुळे लाल झालेले. महाराज या दारुड्यानं त्यांची ती अवस्था पाहिली. या दारुड्याला वाटलं की आपल्याच पार्टीचं दिसलाले, आपल्यासारखंच करलाले म्हणल्यावर मग आपल्यासारखं करतय ना, उड्या मारतय, नाचतय, डोळे बी लाल लाल वगैरे झाले. आता हे दारुडं काय केलं, गुरु नानकाच्या जवळ गेलं. गुरु नानकाला विचारलं, नानकजी बोले महाराज, बोले काय आप भी पीते हो क्या? कळते ना तुम्हाला, तुम्ही पण पिता हो का? आता गुरु नानकाने विचार केला, याला कशाला याच्या नादाला लागावं का नाही, कशाला याच्या नादाला लागले तर लोक आपल्याला पण वेड्यामध्ये काढतील. गुरु नानकाने सांगितलं, बेटा हा हम भी पीते है. उगाच सरळ सरळ सांगून टाकल्याच्या नंतर गुरु दारुड्याला वाटलं बस मस्त पार्टी होती म्हणलं आज रात्री. माझी जातीचे मज भेटो कोणी, आपल्या जातीचे भेटले म्हणले बाबा आता काय नाही, मस्त आनंद लुटायचा, रात्रभर पार्टी करायची. याच दारुड्याचा बघा, तंबाखू खाणाऱ्याला भेटला की लय आनंद होते, बिडी पिणाऱ्याला बिडी पिणारा ओढणारा भेटलं की नाही त्याचं तरच लय मजा. त्यांचं बीड तंबाखू खाणाऱ्याजवळ चुना नसावं, त्यानं कुणालाही मागते. परवा एक माझ्याजवळ आलं, मला म्हणते म्हणा बिना आपल्याकडे नसते, मला आपण काय खातच नाही तर चुना कशाला ठेवू खिशामध्ये सांगा. कोणी महाराज लोकांना तर कोणी काही विचारते, हो काही विचारते. परवा तर एकटं म्हणलं मला थोडस ते आता वातावरणात असं होतं, आवाज बसलेला. मी म्हणलं महाराज, मी एकाला विचारलं, म्हणले लय दिवस झालं हो ते खोकल्याचं औषध घेऊन बेजार झाले, काय करावं म्हणलं, हे खोकलाच जाईना माझं, खोकला जाईना. म्हणल्याच्या नंतर ते पिणार मला म्हणाले, महाराज मी औषध देतो घेताव की तुम्ही, मी औषध देतो घेताव की. मी म्हणलं दे ना बाबा, महिना झाला म्हणलं मला आवाज नीट होईना गेले, अगोदरच बसले सर्दीमुळं, दे म्हणलं औषध. म्हणलं घेताव की, एकच टोपण घ्या म्हणला, 100 ग्राम जीवाला आराम, टेन्शनच घेऊ नका म्हणलं. मी म्हणलं मी जातो म्हणलं कायमचं, खोकला जाईल की न जाईल अशी अवस्था. कुणाला काय ब्रह्मज्ञान सांगतील कळना. हे दारुड त्या गुरु नानकाच्या जवळ गेलं. गुरु नानकाला म्हणले महाराज आप भी पीते हो? गुरु नानकाने सांगितलं, बेटा हा हम भी पीते. पण गंमत सांगतो आहे का, हे जायला लागले, उड्या मारायला लागले त्यांच्या सोबत हे. पण गुरु नानकाने सांगितलं, बेटा थोडासा ठहरो, मुझे आपको कुछ बोलना है. लोग पीते हैं, गुरु नानक सांगतात, लोग पीते हैं, पी पी के गिरते हैं, हम पीते हैं मगर कभी गिरते नहीं. कळते ना तुम्हाला, लोक पिल्याच्या नंतर गलीने लोळतात, नालीने लोळतात, पण आमची दारू जी आहे ना ती लोळण्यासारखी नाही म्हणे. मग आमची दारू कशी आहे, लोग पीते हैं, पी पी के गिरते हैं, हम पीते हैं मगर कभी गिरते नहीं. याच्या उलट गुरु नानकाने सांगितलं, जो गिर रहे हैं, जो गिर चुके हैं, जो गिरने वाले हैं, उन लोगों का उठाने का काम हम लोग करते हैं. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जो गिर रहे हैं हम उन लोगों को उठाने का काम करते हैं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पेशुन, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रे गा देवासी.
बाबा, अरे उठा, उठून भगवंताचं स्मरण करा, भावे चरणी त्याच्या माथा ठेवा पायावर. हे सगळं सांगण्याचं काम, उठवण्याचं काम, जागा करण्याचं काम कोण करत असं तर आमच्यासारखे साधू संत महात्मे करतात. याला नवल वाटलं बाबा, आप गिरने वाले लोगों को उठाने का काम करते हैं. तो गिरते हैं पीने के बाद, हम गिरते हैं, लेकिन आप गिरने वाले लोगों को उठाते हैं. गुरु नानकाने जे उत्तर दिलं ते फार गोड उत्तर आहे. बेटा, लोग पीते हैं जाम का प्याला. गुरु नानक जी सांगतात, लोग पीते हैं जाम का प्याला और हम पीते हैं हरि नाम का प्याला. कहते हैं पीले पीले रे मनवा, पीले रे मनवा, राम नाम रस पीले, पीले रे मनवा, राम नाम रस पीले, पीले रे मनवा, राम नाम रस पीले, पीले रे मनवा. तुम्हाला जर प्रियाचे संत असं राम नामाचा रस, ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडावा रे. नशा चढली होती गुरु नानकांना, नशा चढली होती, तशीच नशा तुम्हालाही चढू द्या. लावे मना पिसे गोविंदाचे, मनाला वेळ लावा त्याच्या नावाचं. त्याच्या नावाचं वेळ जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाची प्राप्ती आणि सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून त्याच्या नावाचं वेळ लावल्याशिवाय देव जवळ येत नाही, आणि देव जवळ आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणले महाराज, करावं वाटतंय हो, पण कधी करावं? करू ना म्हातारपणामध्ये. काय करता येते म्हातारपणामध्ये सांगा ना. तुकोबारा सांगतो बाबा, लवकरात लवकर, कारण परमार्थ करायला, माळ घालायला वेळा काळाची गरज नसते, बरोबर ना. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. भजन करायचं कधी करावं? जवानीमध्ये करावं. म्हातारपण काय गॅरंटी आहे का? लिहून घेऊन आले का बॉन्ड पेपरवर म्हातारा होता म्हणून तुम्ही? बरं, चला गड्या. लहानपणामध्येच एखादं मरू शकते, जन्मल्या पण मरणारे बरेच आहेत, पोटामध्ये सुद्धा मरू शकतो आपण. त्याच्यामुळं कधी करा, लवकरात लवकर करा. करावे तातडी परमार्थी. ज्या दिवशी कळालं त्या दिवशी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. माणूस म्हणून जन्माला आले ना आपण, मग आपण पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. भगवंताचं पवित्र अमृतासारखं मुखामध्ये नाम धारण करा. अरे देवाचं दास म्हणून 4 दिवस जगा. भरपूर झालं, जास्त दिवस उगाच सडू मरण्यापेक्षा देवाचं म्हणून 4 दिवस जगा. संसाराचं म्हणून 400 वर्ष जगून सुद्धा काय फायदा होणार नाही तुमचा. संसाराचं म्हणण्यापेक्षा देवाचं एक दिवशी म्हणा, त्याच्या नावाचा वेळ लावून घ्या. आणि हे कधी करता येतंय? फक्त या जन्मामध्ये करता येतंय. तुका म्हणे का, तुका म्हणे का, मरणाची चाल, तुका म्हणे का, मरणाची चाल,
झाले कीर्तन रूपी सेवा संपई जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम ते उरे कीर्ती मागे येरती मायके दुःखाची जरी एवढं जरी बोलायला लागलं तरी त्यांना चांगलं वाटते बरोबर ना मयानो ना तरी बाळक बोबडा बोले गावा कुडावी चुका पावले ते चोज करोळी मावली रिजे जे बघा का नाही लहान लेकरू भाकर म्हणण्याच्या ऐवजी काकर काकर जरी म्हणलं ना तरी भाकर समजूनच आई जसं जेवायला वाढते तसं तुम्ही आज माझ्यासारख्या माझ्या आई बापासारखे आहात उदार अंतकरणानं बोलत असते वेळेस एखादा शब्द जर एखाद्या मनाला लागला असेल तर तुम्ही उदार अंतकरणानं क्षमा करावं एवढी तुम्हा सर्व माय बापांच्या शरणी प्रार्थना करतो तरुण मंडळीवर बोलण्यासारखं माझ्याकडे भरपूर आहे भागवत सेवा संपवतो शरीर के लिए भोजन आवश्यक है जैसे शरीर के लिए भोजन आवश्यक है वैसे मन के लिए भजन आवश्यक है मग माणसानं जीवनामध्ये भजन केल्याशिवाय राहू नये बघा भगवंताचं भजन केल्याशिवाय मरू नये वाजवा जोरात वाजवा काय भगवंताच्या मनानं बोलवत नाही शिकविता धनी वेगळाची माझ्या मुखे माझा भगवान परमात्मा बोललाय असं समजून घ्या झालेली कीर्तन रूपी पुनश्च एकदा साधू संतांच्या चरणावर आणि तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर समर्पित करू आणि एकदा मधलं भजन म्हणायचं जोरात सगळेजण म्हणा हात वर करा एकदा जोरात सगळेजण हातावर करून जोरात
सगळेजण एकदा अजून एकच वेळ भजन करू फक्त एकच वेळ नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव